देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा राजीनामा आणि त्या राजीनाम्याच्या अनुषंगाने चर्चा देशामध्ये ज्या काही होत आहेत त्या सतत आपल्या कानावर आदळत आहेत. प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडलेला आहे की जगदीश धनखड हे सरकार पक्षाच्या बाजूने सभागृहामध्ये बऱ्याच वेळा आपली भूमिका निभावताना दिसत असतानाही एकाएकी त्यांचा राजीनामा का झाला? की सरकारनेच त्यांचा राजीनामा घेतला? काय याच्या मागची कारण? ही राजकीय कारणांवरची चर्चा मोठ्या प्रमाणावर ऐकलेली आहे. परंतु याच्या मागे काही सामाजिक कारणं आहेत का? त्यामुळे जगदीश धनखड यांच्या राजीनाम्याचा सामाजिक आशय समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या सोबत चर्चेला बोलवलं आहे. विचारवंत, कार्यकर्ते, लेखक, माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर, आपलं पुन्हा थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत आहे. तर जगदीश धनखड यांचा राजीनामा झाला, त्यावर राजकारण काय असेल, राजकीय भूमिका काय असतील, त्या पडद्यामागे काय असतील, यावर खूप मोठी चर्चा होते आहे. परंतु या देशामध्ये कोणत्याही घटनेच्या मागे सामाजिक आशय निश्चित दडलेला असतो. तर उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यामागे काही सामाजिक पैलू आपल्याला दिसतात का? त्याचं सुतोवाच आपल्याला या निमित्तानं कसं करता येईल? जय ज्योती, जय भीम, जय संविधान. गेल्या 2 दिवसापासून जगदीश धनखडजी हे जे उपराष्ट्रपती पदावर विराजमान होते, त्यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यावर एक खळबळ माजलेली आहे. वेगवेगळे टीव्ही चॅनल्स किंवा व्यक्तिगत चॅनल्सवर जोरदार चर्चा सुरू आहे. पण मी तुम्हाला यामागचे एक मुख्य सिद्धांत असा सांगतो की 2014 नंतर एक ट्रेंड निर्माण करण्यात आला आणि तो प्रस्थापित करण्यात आला. तो ट्रेंड असा आहे 2014 पासून की 2014 नंतर ज्याही काही घटना घडल्यात, सामाजिक, राजकीय आणि अजूनही घडत आहेत, सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, नोटबंदी असो, आणखी काही असो, तर सिद्धांत असा आहे त्यांचा की कुठलीही घटना घडली, मोठी घटना जी सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयाशी संबंधित आहे आणि पूर्ण देशावर परिणाम करणारी आहे, अशी कुठलीही घटना घडली, चांगली घटना असेल, वाईट घटना असेल, सर्व विद्वान, सर्व टीव्ही चॅनल, सर्व मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व हे एकच काम करतात आणि ते म्हणजे त्या चांगल्या घटनाचं विश्लेषण किंवा वाईट घटनेचं विश्लेषण मोदीपर्यंत आणून ठेवतात आणि जणू काही सत्य सापडलेलं आहे आणि या सत्यानंतर आता काही सत्य शिल्लक राहिलेलं नाही. शेवटचं सत्य आपल्याला या घटनेमागचं जे आहे ते हे आहे की जे मोदीपर्यंत आणून तिथं उभं राहतं, थांबतं आणि लोकांचा त्यावर विश्वास पण बसतो, कारण तो ट्रेंड निर्माण झालेला आहे. आता हा ट्रेंड कोणी निर्माण केला, का निर्माण केला, कोणासाठी निर्माण केला, तर आणि मग त्या ट्रेंड मधून असा बी एक उपपरिणाम असा होत त्याचा की एक विशिष्ट लोकांची नावं घेऊन आपल्याला हुकुमशाही निर्माण होते आहे की काय वगैरे वगैरे, अशी भीती पण त्यामुळे निर्माण होते. देशामध्ये हुकुमशाही येते आहे का, किंवा एका व्यक्तीची हुकुमशाही आहे का, असे प्रश्न पण समोर उभे राहतात. परंतु हुकुमशाही असो किंवा लोकशाही असो, एका विशिष्ट व्यवस्थेचा तो एक परिणाम असतो, चांगला किंवा वाईट. जसं हिटलरच्या भूमिकेमागे एक व्यवस्था होती, म्हणजे ती म्हणजे भांडवली व्यवस्था, आणि ही भांडवली व्यवस्था तुम्हाला लोकशाही पण देते आणि हिटलर सारखी हुकुमशाही पण देते. तर ती जी भांडवली व्यवस्था होती तिच्या परिणामी युरोपमध्ये लोकशाही आली, लोकशाहीवादी व्यवस्था आली, सिस्टीम आली, आणि ती लोकशाही नष्ट करणारी आणि ती लोकशाहीची व्यवस्थाही नष्ट करणारी हुकुमशाही आली हिटलरची. तीही भांडवली लोकशाहीचीच देण होती, म्हणजे भांडवली व्यवस्थेची देण होती. त्यामुळे युरोपमध्ये कुठल्याही घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण हे त्या वर्ग व्यवस्थेच्या विशिष्ट विश्लेषणापर्यंत जातं आणि ते सत्य त्यांना सापडतं आणि ते जनतेमध्ये प्रस्थापित होतं लोकशाही मार्गाने. परंतु भारतात वर्ग व्यवस्था नाही, भारतात जाती व्यवस्था आहे. त्यामुळे वर्ग व्यवस्थेचा किंवा भांडवली लोकशाहीचा हा सिद्धांत भारतात लागू होतो, परंतु त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. तर इथे जाती व्यवस्था असल्यामुळे भारतामध्ये जाती व्यवस्थेमध्ये तुम्हाला ते तुमच्या समोर काही ट्रेंड निर्माण करून ठेवतात, जसं मी तुम्हाला हा ट्रेंड सांगितला. आणि विश्लेषण व्यवस्था जी आहे, त्यांनी जी एक सिस्टीम उभी केलेली आहे
घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करणारी ती व्यवस्था सुद्धा तुम्ही आज बघा, सगळे टीव्ही चॅनलवाले, पुरोगामी असो, प्रतिगामी असो, गोदी मीडिया असो, का तो रवीश कुमार सारखा आणि त्या महाराष्ट्रातले आपले निखिल वागडेकर वगैरे, हे सगळे या ट्रेंडला बळी पडलेले आहेत. पुरोगामी पत्रकार पण आणि प्रतिगामी पत्रकार पण, ब्राह्मणेतर पत्रकार, हे सगळे या ट्रेंडला बळी पडलेले आहेत. की कुठली घटना घडली सामाजिक, राजकीय, आर्थिक, की तिचं विश्लेषण करत करत मोदीपर्यंत जायचं आणि तिथं थांबायचं आणि सांगायचं की शेवटचं सत्य आम्हाला सापडलं. पण इतकं म्हणजे भारतातल्या पत्रकारांबद्दल जाऊ द्या, ते तर पत्रकार हा काही विद्वान नसतो. तो काय बातम्या गोळा करतो आणि लोकांसमोर मांडतो आणि ज्या पद्धतीने त्याने ती गोष्ट मांडलेली असते तिचे त्याला पैसे पण मिळतात. त्यामुळे तो गोदी मीडियाचा पण एक ट्रेंड विश्लेषित झाला. म्हणजे मीडियाला गोदी मीडिया म्हणणं म्हणजे मोदीचा मीडिया म्हणजे गोदी मीडिया किंवा मोदीने गोदमध्ये घेतलेला मीडिया, असा तो ट्रेंड खूप चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करण्यात आलेला आहे. या सगळ्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक वगैरे, म्हणजे अगदी नोटबंदी किंवा कोणाचा राजीनामा, कोणाचा ऍक्सिडेंटमध्ये एखाद्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या चांगल्या घटना, वाईट घटना ज्या आहेत त्या त्यांचं विश्लेषण करण्याची एक त्यांनी पद्धत डेव्हलप केली, ट्रेंड म्हणून तिला प्रस्थापित केलं आणि ते त्याच्यातून मग ते गोदी मीडिया वगैरे हे सगळं आलं पुढे. हो, याच्यातलं एक वास्तव देखील अधोरेखित होतं. म्हणजे आता म्हणजे मोदीपर्यंत जरी विश्लेषण आणून ठेवलं गेलं तरी एक त्यांचा एक स्वभाव असेल, सत्तेमधला त्यांचा एकूण वावर असेल, तो तसा त्यांचा एक व्यक्तिगत वावर हा अधिक म्हणजे लोकांच्या समोर प्रभावीपणे दिसतो. आणि अनेक घटना म्हणजे ज्या ज्या घटना सत्ता याच्यामध्ये होतात परिघामध्ये, त्या नक्कीच त्यांच्या राजकारणाच्या अवतीभोवतीच नक्की ते असतात. मग अशा वेळी विश्लेषण त्यांच्यापर्यंतच येऊन थांबणार, म्हणजे यामध्ये वेगळं आणखी अपेक्षित काय आहे? नाही, ते वेगळं काय ते मी सांगतो ना, ते पुढच्या विश्लेषणामध्ये ते येईल. पण मी तुम्हाला एक सांगतो की कुठलीही व्यवस्था, सिस्टीम ही जर प्रस्थापित करायची असेल, मजबूत करायची असेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती निर्माण कराव्या लागतात. म्हणजे स्पोर्टमध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर सारखा मुलगा त्यांना तर निर्माण करावा लागला. त्याला अगदी भारतरत्न देईपर्यंत, म्हणजे कुठल्याही कायद्यात नियमात न बसणारा भारतरत्न पुरस्कार त्याचे कायदे कानून मध्ये दुरुस्ती करून कसंही करून तो सचिन तेंडुलकरला मिळालाच पाहिजे, मग काही हो, अशा पद्धतीने त्यांनी स्पोर्ट क्षेत्रामध्ये एक सचिन तेंडुलकर क्रिकेटचा भगवान म्हणून निर्माण केला, जसा धर्म भास्कर निर्माण करण्यात आला धुळ्यामध्ये. तर ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देव निर्माण करतात आणि हे देव निर्माण करताना ते क्षेत्र कुठलं आहे, ते तिथे कोणत्या स्वभावाचा माणूस चालेल, लक्षात घ्या. ते क्षेत्र कुठलं आहे, तिथे कुठल्या स्वभावाचा माणूस चालेल, कुठल्या प्रवृत्तीचा माणूस लागेल, कुठल्या विचारांचा माणूस लागेल, हे सगळं तपासून अनेक क्रायटेरिया लावून ती व्यक्ती ते शोधतात आणि मग त्या व्यक्तीला ते उभं करतात आणि त्याच्या नावाने मग ते क्षेत्र ट्रेन म्हणून एक प्रस्थापित करतात की हे राजकीय क्षेत्र म्हणजे मोदी. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचं म्हणजे अण्णा हजारे. मग आता अण्णा हजारे शोधताना त्यांनी काय क्रायटेरिया लावला, हे बघा, हे जे अण्णा हजारे निर्माण करणारे जे RSS चे 4 लोक होते, हे तर इंडिया टुडे मध्ये पण आलेलं आहे, तर ते माणूस शोधत होते. आता काही जुनी घटना नाहीये, ताजी घटना आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर ते माणूस शोधत होते की भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे, जेणेकरून आपल्याला 2014च्या निवडणुका जिंकायला मदत होईल काँग्रेसच्या विरोधात. तर सर्वप्रथम ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांकडे गेले की तुम्ही या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा दिल्लीमध्ये. तर आता अब्दुल कलाम तर काही साधीसुधी व्यक्ती नाही आहे. अब्दुल कलाम असं काही कोणी सांगितलं लगेच स्वीकारेल अशी काही व्यक्ती नाही, विद्वान व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती, शास्त्रज्ञ आहे आणि विचार करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना कळालं असेल की आपला राष्ट्रपतीपर्यंत उपयोग करून घेणं RSSला ते ठीक आहे, तिथं मग मी कसं वागायचं ते मी माझं ठरवेल. परंतु भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करून मी काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपला निवडून आणण्यासाठी मदत करणं म्हणजे फार मोठं पाप, हे कदाचित त्यांनी ओळखलं असेल आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की हे काम मी नाही करू शकत. मग आणखी त्यांनी काहीतरी 2-3 लोकांना संपर्क केला की जे एक वलय असलेले लोक, की भ्रष्टाचार विरोधामध्ये कोण चांगल्या पद्धतीने
ते आंदोलन निर्माण करू शकतो आणि उभं करू शकतो. तर शेवटी त्यांना अण्णा हजारे सापडला आणि मग RSSने त्या अण्णा हजारेला उभं केलं आणि त्याच्या पाठीमागे तो केजरीवालला उभं केलं आणि त्याआधी काही बाबा 3-4 आढावांवर पण प्रयत्न झाले होते मला वाटतं. हा माणूस मी तेच शोधताना म्हणतो ना बाबा की आढावांकडे. हा अब्दुल कलाम नंतर ते आणखी 2-3 जणांकडे गेले. त्याच्यामध्ये तुम्ही बरं झालं सांगितलं तुम्ही डॉक्टर बाबा आढाव वगैरे. तर ते क्षेत्र कोणतं आहे ते बघून ते माणसं निर्माण करतात, उभे करतात. तर त्यांनी तसा मोदीला उभा केलेला आहे राजकीय सत्तेच्या क्षेत्रामध्ये. कारण मोदीचा स्वभाव त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून माहित होता आणि दुसऱ्यांदा जेव्हा टर्म मोदी मुख्यमंत्री म्हणून निवडून येत होते तर त्यावेळेस निवडणूक प्रचारामध्ये मोदी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी RSSनेच प्रयत्न केलेले होते. हे काही लपून राहिलेल्या गोष्टी नाहीयेत. हा विश्व हिंदू परिषदेचा त्यावेळेचा जो प्रमुख होता काय बरंच त्याचं नाव, तो खूप त्या काळामध्ये गाजत होता. तर तोही मोदीच्या प्रवीण विरोधात तोगडिया. प्रवीण तोगडिया. तोगडिया प्रवीण प्रवीण तोगडिया. तोगडिया. हा तो तो तर उघडपणे निवडणुकीमध्ये मोदीच्या विरोधात प्रचार करत होता. तर ते हे जे काही या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यातून ते बघतात की हा माणूस आपल्याला कितपर्यंत पचू शकेल किंवा कितपर्यंत तो आपली भूमिका पुढे नेऊ शकेल. तर त्यांना मोदीचा बंडखोरीचा स्वभाव त्यांना माहित होता. कारण गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून तो सिद्ध पण झालेला होता की तो मोदी हा RSSच्या विरोधात पण जाऊ शकतो. परंतु मुख्यमंत्री म्हणून कंट्रोल करणं, तिथे एक वेगळी सिस्टीम उभी करणं आणि प्रधानमंत्री म्हणून मोदीच्या अवतीभोवती त्याला नियंत्रित करणाऱ्या गोष्टी ठेवणं, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करणं, हे सगळं जेव्हा शक्य असेल तेव्हाच त्यांनी मोदींना उभं केलंय प्रधानमंत्री म्हणून. आणि त्याच्या समोर ती फार मोठी मजबुरी होती मोदींना प्रधान म्हणजे खरंच मजबुरी होती. म्हणजे ज्या मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी आणि तो निवडणूक हरण्यासाठी, पराभूत होण्यासाठी जे RSS प्रयत्न करत होते, तर त्याच RSSने पुन्हा मोदीला पुढे आणलं, भाजपचा प्रमुख बनवलं आणि प्रधानमंत्री पण बनवलं. वास्तविक ती मजबुरी होती त्यांची. कारण एका ओबीसी माणसाला प्रधानमंत्री बनवणं ही RSSची मजबुरी होती. कारण 2014 पर्यंत जी काही एक ओबीसी वोट बँक देशभर पसरलेली, प्रत्येक राज्यात प्रत्येक क्षेत्रात पसरलेली, ही वोट बँक जर आपल्याला कॅश करायची असेल, ही वोट बँक जर आपल्याला लुटायची असेल, तर बँक लुटारूंचा सरदार हा ओबीसीच पाहिजे. कारण बँक ओबीसीची आहे. ओबीसीची वोट बँक लुटण्यासाठी त्यांना मोदी हे काही बॉर्न ओबीसी नाहीत. मोदी हे काही बॉर्न ओबीसी नाहीत, असा राहुल गांधींचा आरोप काही दिवसांपूर्वीच होता. सगळ्यांचा आरोप आहे. मी सुद्धा सांगतो की मोदी ओरिजिनल ओबीसी नाही. परंतु जसं अशोक जैनने शिक्का मारला की हा धर्म भास्कर आहे, विषय संपला. RSSने त्याच्यावर शिक्का मारला, भाजपने शिक्का मारला, शिक्कामोर्तब केलं की मोदी ओबीसी आहेत, विषय संपला. तो देशभरचा त्यामुळे तुम्ही 1-1.5% पुरोगामांनी काही बोललं तर तुमचं कोण ऐकतं, आपलं कोण ऐकतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मोदीवर ओबीसीचा शिक्का मारणं, त्याला ओबीसी म्हणून त्याला उभं करणं, वास्तविक पाहायला गेलं तर मोदीची कुठेही ओबीसी संघटना नाही. मोदीने कधीही कुठे ओबीसीसाठी काही आंदोलन केलं किंवा काही काम केलं सत्तेत असताना, असंही अजिबात नाही, काहीच नाही. मोदीने फक्त एकच काम केलं की स्वतःच्या जातीला ओबीसी मध्ये टाकून घेतलं आणि मग ओबीसी म्हणून तो सिद्ध झाला. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे की RSS बीजेपीच्या ब्राह्मणवाद्यांना एक गोष्ट त्यावेळेस माहित होती की आपल्याला मजबुरीने एका ओबीसी माणसाला, शूद्र माणसाला आपल्याला प्रधानमंत्री बनवावं लागतं आहे. का ती मजबुरी आहे. कारण जे लुटून आपल्याला सत्ता हस्तगत करायची आहे, ते लुटायचं असेल तर ओबीसीच सरदार पाहिजे. लुटारूंचा, दरोडेखोरांचा सरदार हा ओबीसीच पाहिजे, तरच आपण ती बँक लुटू शकू, हे त्यांना माहित होतं. आणि म्हणून ते 10 वर्षापासून मोदीच्या नावाने ओबीसी वोट बँक लुटतायत आणि सत्तेवर येत आहेत. आता ती जी हवा आहे की माझ्यामुळे, मी ओबीसी असल्यामुळे, मी ओबीसी प्रधानमंत्री असल्यामुळे भाजपा सगळीकडे निवडणुका जिंकते आहे वगैरे वगैरे, आता ही थोडीफार हवा तर मोदीच्याही डोक्यात गेलेली आहे. कारण मोदीच्या माणसाने लगेच काल परवा घोषणा केली की तुम्ही जर मोदीला प्रधानमंत्री पदावरून काढून टाकलं तर भाजपला 2 सीट सुद्धा देशात मिळणार नाही.
असं मोदीच्या माणसाकडनं पत्रकार परिषद घेऊन ते सांगण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. या सगळ्या ज्या घटना घडतायत गतीने, प्रचंड गतीने, या केव्हापासून घडतायत? जेव्हापासून मोदींनी जात न्याय जनगणनेची घोषणा केली आहे तेव्हापासून. तर जात न्याय जनगणना करण्यामागे जर RSSचं शिक्कामोर्तब असेल किंवा करा जात न्याय जनगणना असं जर RSSने मान्यता दिली असेल, तर मी मागच्या मुलाखतीतही सांगितलं होतं की जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जसं आकडेवारी डेटा आवश्यक असतो, तर कुठलीही वस्तू निर्माण करायची असेल किंवा नष्ट करायची असेल तर त्याचं एक शास्त्र असतं आणि ते शास्त्र म्हणजे संपूर्ण डेटा गोळा करणं, आकडेवारी गोळा करणं, त्याच्या आधारावर एखादा सिद्धांत बनवणं आणि मग त्या मॉडेलमधून तो जो काही मोल्ड तयार होतो त्या मोल्ड मधून मग एखादी वस्तू आपल्याला निर्माण करता येते साच्यातून. पण सर म्हणजे मोदींच्या राजकारणाची एक पद्धत आहे, त्यांच्या सत्ताकारणाची एक पद्धत आहे. म्हणजे जेव्हा कुठल्याही राज्याच्या निवडणुका या जवळ असतील किंवा एकंदरीत निवडणुका जवळ असतील तेव्हा ते आपल्या राजकीय घटनांमध्ये तीव्रपणे बदल घडवत असतात. बिहारच्या निवडणुका या मोदींसाठी देखील अतिशय महत्वपूर्ण आहेत, कारण ही म्हणजे प्रत्येक राज्याच्या आतापर्यंत निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांचे कस लागलेले आहेत. पण बिहार निवडणूक ही जातीच्या आधारावर होणारी देशातली अशी निवडणूक आहे की जी नेहमी सेक्युलर त्या पातळीवरच राहिलेली आहे, त्या माध्यमाकडेच राहिलेली आहे. अशा वेळी मोदी बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी म्हणजे त्या पदावर किंवा ती जी घडामोड घडली उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची, तर बिहार निवडणुकीचं कनेक्शन त्यांच्या राजीनाम्यामागे आहे का, की नेमकं काही अन्य सत्र आहे किंवा सूत्र आहे? नेमकं याविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, त्या विषयावर येतो मी. परंतु या ज्या सगळ्या घटना गतीने घडतायत भारतामध्ये, राजकारणामध्ये किंवा इतर ठिकाणी, तर त्या गतिमान पद्धतीने का घडतायत याच्या मागे मी तुम्हाला एक महत्वाचं कारण सांगितलं की मोदींनी जी जात न्याय जनगणनेची घोषणा केलेली आहे ती घोषणा RSSच्या मंजुरीने करण्यात आलेली नाही, हे आता उघड झालंय. हे आता उघड झालंय. बिहारची निवडणूक लक्षात घेऊनच केलेली आहे. म्हणजे मागच्या मुलाखतीत तुम्ही जे म्हटला होता की ही जात न्याय जनगणना होणार नाही, हा जुमला आहे आणि बिहार निवडणुकीसाठीचा जुमला आहे, असं तुमचं मत मागच्या मुलाखतीमध्येही होतं. मागच्या मुलाखतीत मी ते बोललेलो आहे की बिहार आणि उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्याच्या पार्श्वभूमीवर हे बघा, कुठलाही राजकीय महत्वाकांक्षी माणूस, मग तो VP सिंग असो किंवा मोदी असो, तो जे काही राजकीय निर्णय घेतो ते स्वतःच्या अस्तित्वासाठी, आपलं अस्तित्व मजबूत करण्यासाठी वगैरे वगैरे. त्यामुळे मोदीचं विश्लेषण वेगळं आणि VP सिंगचं वेगळं असं आपल्याला करता येणार नाही. कारण मोदीवर जी राजकीय जबाबदारी RSSने टाकलेली आहे त्या जबाबदारीप्रमाणे मोदी वागणार, याच्यात काही प्रश्न नाही. म्हणजे त्याने तो निर्णय राजकीय पद्धतीने घेतला असेल तर मग RSS काही दिवस वेट अँड वॉच, म्हणजे बुवा उत्तर प्रदेशच्या आणि बिहारच्या निवडणुका एकदा होऊन जाऊ द्या जात न्याय जनगणनेच्या घोषणेच्या आधारावर, आणि त्या निवडणुका जिंकल्या किंवा पराभूत झालो तरी पण मग पण पुढे काय यामागे म्हणजे मोदींच्या काळामध्ये जसं 2 उद्योजक देशाच्या सार्वजनिक मालमत्तांचे स्वामी होत आहेत, म्हणजे हे स्वामित्व देणं 2 व्यक्तींना देणं हे RSS कसं घडवू शकेल? हे तर मोदींचीच इच्छा दिसते ना यामागे. हे बघा, त्याच्या मागे 2 कारण आहेत. पहिलं कारण हे आहे की कुठलीही व्यवस्था जर चालवायची असेल तर तिला आर्थिक मदत असल्याशिवाय ती चालत नाही. मग ते संस्था असो, संघटना असो किंवा सिस्टीम असो, तर ती अर्थव्यवस्था आपली कशी मजबूत होईल, म्हणजे आपली व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर मजबूत होईल हे त्यांना माहिती असतं. म्हणून अंबानी अदानींना कधीच विरोध केला नाही RSSने, लक्षात घ्या. कारण अंबानी अदानी वगैरे किंवा जे आहेत हे RSS BJPचे आर्थिक आधारस्तंभ आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून RSS त्यांच्या विरोधात कधीच बोलत नाही. जरी ते मोदीने आणलेले असले तरी मोदीवर त्यांनी सोपवलेलं ते काम आहे की बाबा तू हे या पद्धतीने राजकीय निर्णय घे जेणेकरून आपली अर्थव्यवस्था पण मजबूत होईल. मग मोदीने बघितलं की कोण आता अंबानी अदानी हेच आपल्याला उभं केले पाहिजेत. भांडवली म्हणजे उद्योजक क्षेत्रामध्ये जसा म्हणजे इकडे राजकीय क्षेत्रात मोदी उभा केला तसं तिकडे उद्योजक जगतामध्ये वर्चस्व राहावं आपलं, म्हणून त्यांनी अंबानी अदानी उभे केलेत. साधी गोष्ट आहे. आता अदानी तर आपल्याला 7-8 वर्षापूर्वी कोणाला माहित पण नव्हतं अदानी काय भानगड आहे.
ते ते जाणीवपूर्वक जे उभं केलं जातं आणि कोणाच्या स्वप्नातही नव्हतं की 2013 पर्यंत म्हणजे निवडणूक होण्याच्या आधी 7-8 महिने कोणालाच माहित नव्हतं की मोदीला प्रधानमंत्री पदाचं उमेदवार करणार आहेत म्हणून. ते तर मी 2012ला म्हणजे 11 एप्रिल 2012ला जेव्हा माझं व्याख्यान अहमदाबादला ठेवलं होतं, तिथे पत्रकार परिषद आयोजित केली होती तिथल्या कार्यकर्त्यांनी. त्या 11 एप्रिल 2012 रोजी हे मी तर लेखी निवेदनामध्ये पत्रकारांच्या समोर बोललेलो आहे की 2014ला जी निवडणूक होणार आहे तिथं ओबीसी प्रधानमंत्री मोदी म्हणून चेहरा पुढे केला जाईल. आता या गोष्टी आपल्याला का कळतात आधी? कारण आपण फुले आंबेडकरवादाचे अभ्यासक आहोत म्हणून कळतात. जाती व्यवस्थेचा आपल्याला अभ्यास आहे म्हणून आपल्याला कळतात. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते वेगवेगळे आपले चेहरे, आपली माणसं उभी करतात. तसं मोदी उभा केला, अंबानी अदानी पण त्यांनीच उभा केलेला आहे. आणि ते मोदीच्या करवी करून घ्या. मी सांगतो काय, कुणाला विचारा अंबानी अदानी कोणाचा माणूस आहे, ते शोधत शोधत मोदीपर्यंत येतात आणि तिथं थांबून जातात. मी तर हे तू आधीच सांगितलेलं आहे हे सूत्र. आता त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न विचारायचा काय करायचं? पण सर आजचा जो आपला जो आजचा विषय म्हणजे एवढ्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये अजून त्या विषयाचा प्रारंभ झाला नाही की उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्या मागचा नेमका सामाजिक आशय आज काय आहे? हा, तर मी थोडक्यात तुम्हाला आता जास्त हे करत नाही, पुढे जात नाही, थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की जात न्याय जनगणनेची घोषणा जी मोदींनी केली त्याच्यानंतर तुरंत एक 4-5 दिवसानंतर लगेच RSS प्रमुख भागवतचं स्टेटमेंट येतं भाषणामधून की 75 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे. बरोबर आहे. आता ही सुरुवात आहे की बाबा रे तुझं आता एकदा बिहारच्या आणि युपीच्या निवडणुका संपू दे, मग तुझी उचलबांगडी होणार. हे एक इशारा होता, लक्षात घ्या. आणि तो इशारा खरा करून दाखवावा लागतो, एवढी धमकी देऊन चालत नाही. तर RSSने जे सुतोवाच दिलं, मोदीला इशारा दिला, एक प्रकारची धमकी, की तुला आता रिटायर व्हायचंय, जात न्याय जनगणनेच्या तू जी काही घोषणा केलेली आहे ती घोषणा कदाचित तू 2029लाही जिंकण्याच्या उद्देशाने तू ही जनगणना घडून बी आणशील, ओबीसी मध्ये लोकप्रिय होशील आणि पुन्हा तू 2029ला आमच्या छातड्यावर बसशील प्रधानमंत्री म्हणून. तर ते काही चालणार नाही. आता जात न्याय जनगणना आम्ही तुला करू देणार नाही, त्याच्या आधी तुझी उचलबांगडी आम्ही करणार, असा इशारा जर त्यांनी दिला असेल तर तो खरा कसा करून दाखवायचा? मग खरा करून देण्यासाठी पण सर म्हणजे हे जे तुम्ही आकलन सांगतायत किंवा निरीक्षण किंवा हा निष्कर्ष, तर यावरून तुम्ही मोदींना ते सामाजिक न्यायाचे निस्सीम भक्त आहेत असं प्रमाणपत्र नाही देत आहेत का? नाही, मी देत नाही प्रमाणपत्र. याचं कारण असं आहे की कुठलीही व्यवस्था ही दोन भिन्न संघर्षशील घटकांवर चालत असते, लक्षात घ्या. आता जाती व्यवस्थेवर मात करण्यासाठी किंवा जाती व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांपासून जे काही षडयंत्र रचलं, त्या षडयंत्राचा एक भाग म्हणजे मोदी. आता ओबीसी प्रधानमंत्री करणं मजबुरी झाल्यामुळे त्यांना ओबीसींना प्रधानमंत्री करावं लागला, परंतु त्यांना त्याच्यापासून भीती पण आहे. बघा, भांडवलदार हा कामगार वर्गाची निर्मिती करत असतो आणि कामगार वर्ग निर्माण झाला, कामगार संघटना आल्यात की मग ते भांडवलदाराला नष्ट करायला निघतात आणि मग ती कामगार क्रांती होते. तर RSS वाले निर्माण करताना ही पण काळजी घेतात की हा शूद्र आहे, हा ओबीसी आहे, चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे किंवा सम्राट अशोकाप्रमाणे किंवा यशवंतराव होळकर प्रमाणे हा आपल्याला दगा देऊ शकतो, कारण हा नॉन ब्राह्मीण आहे. त्यामुळे याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना ती धमकी द्यावी लागली की 75 वर्ष झाल्यानंतर राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचा बळी धनखड ठरलेला आहे, लक्षात घ्या. वास्तविक धनखड हा पूर्णपणे मोदीचा माणूस आहे, त्यांनीच बसवलेला आहे आणि धनखड अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने मोदीची सेवा करत होता, कारण तो मोदीने बसवलेला माणूस होता, राज्यपाल म्हणून वगैरे वगैरे. त्या सभागृहात जाहीरपणे सांगत होतं की मी RSSचा आहे, हा मला अभिमान आहे, असं ते जाहीरपणे वक्तव्य करत होते ना. पण ते मोदींविषयी थोडी वक्तव्य करत होते. हा, तर मी काय म्हणत होतो, अत्यंत निष्ठावंत म्हणजे मोदीने आपले निष्ठावंत लोक बसवलेत. मग धनखडला का काढण्यात आलं? तर RSS
तुमचं हे एक तुम्हाला पटवून देण्यासाठी आहे की आम्ही केवळ धमकी देत नाही, आम्ही खरबी करून दाखवतो. जरी तो धनकड मोदीचा माणूस असला तरी मोदीवर आमचं नियंत्रण आहे आणि मोदीच्या माणसाला आम्ही काढू शकतो, म्हणून धनकडचा बळी गेलेला आहे. आणि आता मोदी काहीच बोलत नाही, याचं कारण असं आहे बघा, तो मोदींचा माणूस होता हे सत्य आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मोदीवर त्याचा परिणाम झाला पाहिजे, झालाही असेल, पण मोदी बोलत नाहीयेत. याचं कारण असं की मोदीला पण माहिती आहे की RSS ची काय ताकद आहे आणि RSS कुठपर्यंत जाऊ शकतं. गोपीनाथजी मुंडेंचा खून अपघाताच्या माध्यमातून करून घेणारे हे मोदींनी शपथविधी घेतल्यानंतर ही 5व्या-6व्या दिवशी घडलेली घटना आहे. तर हे असे इशारे अधूनमधून द्यावे लागतात RSS ला सुद्धा की तुला आम्ही मोठा केलेला आहे, तुला चेहरा बनवला आहे, पण तुला बी आम्ही संपवू शकतो, असा इशारा RSSने हा दिलेला आहे. त्याचा बळी म्हणजे धनकड ठरलेला आहे. पण मोदी याच्यावर बोलत नाही. याचं कारण असं की मोदीला पण ताकदीचा अंदाज आहे, आपल्या ताकदीचा, RSSच्या ताकदीचा अंदाज आहे. त्यामुळे हा सरळ सरळपणे उघडपणे RSS आणि BJP किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशा संघर्षापर्यंत हा येऊन गेला आहे. आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे जात न्याय जनगणना. आता जात न्याय जनगणनेमुळे अनेकांचे बळी गेले. पण सर, आपण असं जरी मानलं म्हणजे धनकड हे मोदींचा माणूस म्हणून आपण जरी तुम्ही आता म्हणत असलात, पण एखादी घटना अशी घडावी लागते. म्हणजे कुठल्याही घटनेमागचा जो कार्यकारण भाव, म्हणजे तुम्ही जसं हे जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याशी याला जोडतायत, परंतु असा काही घटनाक्रम विश्लेषणामध्ये येताना दिसत नाही की थेट संघाने म्हणजे जगदीश धनकड यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं किंवा तशी सूचना दिली किंवा संघाने तसा राजीनामा लिहिला. राजीनामा तर हा कुठल्या तरी कार्यालयात लिहिला गेला पक्षाच्या किंवा एखाद्या नेत्याच्या, पण संघ इथं कुठेही दिसत नाही म्हणजे प्रत्यक्षपणे. तो दिसत नाही हेच तर फार महत्वाचं आहे. तो कुठंच दिसत नाही, तो फक्त चेहरे दाखवतो आणि तुम्ही या चेहऱ्यांपर्यंत या, त्याच्या पाठीमागे कोण आहेत याच्यापर्यंत येऊ नका. हा चेहरा आहे दिलेला तुम्हाला, या चेहऱ्यापर्यंत यायचं आणि तिथं थांबायचं. तर बघा, आणखी एक डेव्हलपमेंट सांगतो की संसदीय कामकाज मंत्री यांनी रिजिजू धनकडला उपराष्ट्रपती पदावरून आता हाकललं पाहिजे अशी मोहीम चालली. 200 खासदारांच्या सह्या आल्या भाजपच्या. विचार करा, 200 खासदार, साधी गोष्ट नाहीये. आणि हे एवढं होऊ शकतं का की हे मोदीच्या विरोधात 200 खासदार सह्या देऊ शकतात? असं होऊ शकतं का? पण होऊ शकतं. याचं कारण असं की खरा नियंत्रक मोदी नाहीये, खरा नियंत्रक RSS आहे. आणि म्हणून 200 खासदारांनी लक्षात घेतलं की कुठं मोदीचं ऐकायचं आणि कुठं मोदीचं नाही ऐकायचं. हे खासदारांना पण आतापर्यंत कळून चुकलेलं आहे. त्यामुळे 200 खासदारांनी सह्या दिल्यात, लक्षात घ्या. आणि मग विश्लेषण करताना जो मीडिया आहे, सध्या विरोधी पक्षाकडे 200च्या वर खासदारांची संख्या आहेच ना. विरोधी पक्षांकडे पण 246 खासदार विरोधी पक्षांकडे आहेत. हो, पण सह्या तर गोळ्या झाला की नाही. म्हणजे धनकडला पदावरून काढणं हे निश्चित झालं होतं, कारण विरोधी पक्ष पण धनकडला काढण्याच्याच मागे डिसेंबरमध्ये पण त्यांनी प्रयत्न केला होता. त्यामुळे धनकड आरामशीर उचलून फेकला जाईल अशी व्यवस्था बरोबर RSSने निर्माण केली. आणि मोदीचा हे लक्षात आलं की आपण जरी धनकडला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी धनकड आता काही वाचत नाही, कारण 200 सह्या त्यांना मिळून गेल्या आहेत. पुन्हा विरोधी पक्ष तर बसलाच आहे त्याला धनकडला काढायला. आता विरोधी पक्षांची गोष्ट बघा, ते धनकडला काढण्यासाठी जीवानिशी प्रयत्न केलेत विरोधी पक्षांनी, आणि आज सगळे विरोधी पक्ष हे धनकडची बाजू घेत आहेत. म्हणजे हे असं राजकारणामध्ये हे उलटा पुलटा चालू असतं. तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की कुठल्याही घटनेवर जी देश पातळीवरची असते, सार्वजनिक असते, आर्थिक सामाजिक विषयांशी निगडीत असते, अशी कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्याच्या मागे एक व्यवस्था काम करत असते. आणि ती आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था असल्यामुळे जाती व्यवस्था त्याच्यामध्ये काम करते. आणि जातनिहाय जनगणना ही जाती व्यवस्था नष्ट करण्याचं खूप मोठं साधन आहे, खूप मोठं साधन आहे. जसं मंडल आयोग लागू करणं होतं तसंच जातनिहाय म्हणजे मंडल आयोगाला जो प्रचंड विरोध झाला देशभरच्या ब्राह्मणांचा, तो विरोध आणि जातनिहाय जनगणनेला विरोध, म्हणजे मंडल आयोगासाठी जे विरोध झाले ते आपण सगळे बघितलेले आहेत. परंतु जातन्याय जनगणनेसाठी माणसं मारली गेलीत,
एक ही गोष्ट लक्षात घेत नाही आपण. आडवाणींनी उपप्रधानमंत्री पदावरून ही घोषणा केली होती की आम्ही 2001 ची जनगणना आम्ही जातीय जनगणना करू म्हणून. कारण त्याच्या आधी देवेगौडा सरकारने तो ठराव मंजूर केलेला होता आणि त्यावेळेस काही ओबीसीचे आंदोलनं उभी होती जातीय जनगणनेसाठी. आणि मग लोकांचा अनुनय करण्याच्या भरामध्ये त्यांनी ती जातीय जनगणनेची घोषणा केली आणि काढताना मात्र वेगळं कारण. तुम्ही आता मगाशी म्हणाले की आरएसएस कुठं दिसत नाही, तर ते आडवाणीच्या काढण्यामध्ये आरएसएस होतं परंतु ते दिसलं नाही. त्याचं कारण असं की कारण जे सांगण्यात आलं की आडवाणी पाकिस्तानमध्ये गेलेत आणि त्यांनी तिथं जिनाची स्तुती केली आणि तेवढ्या एका कारणास्तव आडवाणीला त्या पदावरून काढून टाकण्यात आलं आणि ते नंतर मग भाजपमधून बरखास्त झालं. आडवाणींच्या त्या प्रकरणात आरएसएस दिसली कारण जिनांच्या कबरीवर त्यांनी जे जिनांना सेक्युलर म्हटलं त्या सेक्युलर शब्दाला पकडूनच त्यांच्यावर राजकीय विजन वासाचं नंतर हे झालं किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागला त्या काळामध्ये. ते आरएसएस त्या सेक्युलर शब्दाभोवती दिसली म्हणजे हे सगळं करतात. जातीच्या संबंधामध्ये कुठलाही एखादी घटना घडवायची असेल त्यांना तर त्या घटनेचं विश्लेषण त्यांच्याजवळ आधीच तयार असतं. म्हणजे आडवाणींना काढायचं. कारण आडवाणी जर उद्या प्रधानमंत्री झाले अटल बिहारी नंतर तर अटल बिहारीने जरी जातीय जनगणना आडवाणी पुढे करू शकतो हे आता त्यांना लक्षात येऊन गेलं होतं ती घोषणा केल्यामुळे. मग आडवाणीला काढलं पाहिजे पण आडवाणीला काढण्यासाठी जात न्याय जनगणनेचा मुद्दा वापरता येत नव्हता. मग त्यांनी मुद्दा कोणता वापरला की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन जिनाची स्तुती केली. आता मला सांगा मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी रामरथ यात्रेचा वापर करण्यात आला की नाही, धार्मिक हिंदू मुस्लिम दंगली निर्माण करण्यात आल्या की नाही. तर आरएसएस कुठेच का दिसत नाही याचं कारण हे आहे की त्यांच्याजवळ आधीच विश्लेषण तयार असतं. गांधींचा खून केल्यानंतर त्यांनी स्वतःच पुस्तक लिहिलं गांधींचा खून का केला म्हणून आणि मग त्याचं सगळं जे विश्लेषण त्यांनी केलं ते जनतेमध्ये त्यांनी प्रस्थापित केलं की 55 कोटी देणार होते आणि फाळणी झाली वगैरे वगैरे. आता 55 कोटी तर दिले गेले होते, फाळणी पण होऊन गेली होती. तर गांधीचा खून झाल्यानंतर काय फरक पडणार होता? काय भारत पाकिस्तान पुन्हा एक होणार होता का 55 कोटी परत येऊन जाणार होते? तर त्यांच्याजवळ आधीच ही सगळी कारणं प्रस्थापित करण्यासाठी तयार असतात आणि लगेच त्यांनी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं. करकरेंना त्यांनी ठार मारलं परंतु करकरेंना ठार मारण्यामागे जर खूपच काही बवाल निर्माण झाला तर त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याजवळ सगळी कारणं आहेत. मग ते आपले मुस्लिम आयएस ऑफिसर त्यांनी करकरेंना कोणी मारलं म्हणून पुस्तक येत असतानाच आरएसएस वाल्यांनी त्या कामटबाई म्हणजे तो जो पोलीस ऑफिसर महिला करकरेंच्या सोबत कामटे त्यांच्या पत्नीकडून एक पुस्तक लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं विश्लेषण केलं त्याचं त्यांच्या पद्धतीने. जसं गोडसेने गांधीचा का खून केला ते विश्लेषण हे सगळ्या अशा पद्धतीने ते स्वतःच घटना घडून आणतात. त्याच्याच आधी त्यांच्याजवळ विश्लेषण पण तयार असतं की जे लोकांमध्ये नंतर मग मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून प्रस्थापित करता येतं की याच्यासाठी गांधींचा खून झाला. ते सगळं त्यांचं जे पण मूळ जे आहे ते लोकांपर्यंत जायला फार उशीर लागतो किंवा जातच नाही. ही जाती व्यवस्था याच्या मागे कारणीभूत आहे आणि जाती व्यवस्थेचं नियंत्रण करणारे आजच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये तर होतेच ब्राह्मण म्हणजे राजाच्या दरबारात मधले ब्राह्मण जसे पेशवे आहेत तसे वेगवेगळे क्षेत्रामध्ये त्यांचे जे ब्राह्मण आहेत जे मंदिरात बसणारे पुजारी आहेत किंवा आणखी इतर लेखकांच्या क्षेत्रामध्ये त्यांचे लेखक आहेत तुलसीदासासारखे की जे तुलसी रामायण लिहून ब्राह्मणांचं वर्चस्व प्रस्थापित करतात. तर हे सगळं त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी निर्माण करून ठेवलेलं आहे आणि कोणाचा खून कसा करायचा केव्हा करायचा हे सगळं आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं हे सगळं त्यांच्याजवळ तयार असतं. त्यामुळे धनखड यांच्या राजीनाम्यामागे ब्राह्मणेतर संघर्ष आहे, जाती व्यवस्था मधला संघर्ष आहे आणि तो आपल्याला दिसताना आरएसएस विरुद्ध भाजप असाही दिसतो किंवा मोदी विरुद्ध आरएसएस असाही दिसतो. परंतु आपण मोदीच्या पलीकडे जाऊन जाती व्यवस्थेच्या विश्लेषणावर येत नाही. हे आपल्या देशातल्या विद्वानांचं एक फार मोठं दुर्दैव आहे की ते त्यापर्यंत जात नाही. बघा सगळे पत्रकार अगदी पुरोगामी क्रांतिकारक रवीश कुमार असो ते काय निखिल वागळे असो हे सगळे यांचं विश्लेषण
एकतर्फी असतं आणि जे त्यांनी जो ट्रेंड त्यांनी प्रस्थापित केला आहे तो ट्रेंड अधिक कसा फैलावेल आणि मजबूत होईल हेच काम करण्यासाठी रवीश कुमार आणि हे करतायत विरोधी म्हणून म्हणजे विरोधकांमध्ये सुद्धा तिथं कसं ब्राह्मण्य काम करतं याचं उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट पक्ष स्वतःला क्रांतिकारक म्हणतो, आरएसएसचा विरोधी म्हणतो, भाजपचा विरोधी म्हणतो, पण ब्राह्मण्य जोपासण्यामध्ये कम्युनिस्ट पुढारी, कम्युनिस्ट नेते हे आरएसएसच्या पेक्षा कुठेही मागे नाही आहेत. तुम्ही बघा त्यांचे सगळे निर्णय, कम्युनिस्ट पक्षाची सगळी धोरणं ही सगळी ब्राह्मण्यग्रस्त आहेत आणि त्यासाठी काँग्रेस शरद पाटलांना सीपीएम सोडावं लागलं, पक्ष सोडावा लागला. लक्षात घ्या. तर सांगायचा उद्देश आहे बिलकुल म्हणजे आता म्हणजे हा जो निष्कर्ष आहे तुमच्या एकूण सगळ्या सांगण्याचा, म्हणजे या संघर्षामध्ये मोदी आणि भाजप, मोदी आणि आरएसएस किंवा भाजप आणि आरएसएस या संघर्षामध्ये म्हणजे ज्या ओबीसींच्या मुळे भाजपाला आणि संघाला राजकीय सत्ता प्राप्त झाली त्या ओबीसींना डावलण्याचा प्रयत्न संघ करणार, याचा अर्थ भाजपाची सत्ताही घालवण्याचा प्रयत्न संघ करेल का असं तुम्हाला म्हणायचं आहे का या निमित्तानं? हे बघा, त्यांनी चेहरे वापरून म्हणजे अण्णा हजारे, मोदी किंवा चेहरे वापरून त्यांनी आपली व्यवस्था आता मजबूत करून घेतलेली आहे. त्यामुळे आता एकदा पक्ष मजबूत झाला आहे आणि सगळी आपली व्यवस्था मजबूत झालेली आहे. आता त्यांना चेहरे विशिष्ट मर्यादेपर्यंत वापरले जातात, नंतर फेकून दिले जातात. नवीन चेहरे निर्माण होत राहतात, असं काही नसतं. नवीन चेहरे निर्माण करण्यात त्यांच्या जे निर्माण करतात ते नष्टही करतात आणि जे नष्ट करतात ते नवीन निर्माणही करू शकतात. त्यामुळे मोदी चेहरा वापरला, त्याला आता 10 वर्षाहून 11 वर्षाहून खरं म्हणजे 10 वर्षाचाच करार ठरलेला होता मोदीच्या सोबत. हे स्वतः मोदी यांनी पण कबूल केलं होतं की मी 10 वर्ष प्रधानमंत्री पदावर राहणार आहे आणि म्हणून मग मोदी 2024 नंतर राहणार नाही अशी एक व्यवस्था त्यांनी तयार करून ठेवली होती. खरं म्हणजे 2024च्या निवडणुकीनंतर मोदी पुन्हा प्रधानमंत्री पदावर बसलेत. इथूनच आरएसएस आणि मोदीच्या विरोधात संघर्ष सुरू झालेला आहे. तो संघर्ष आलं लक्षात. त्यामुळे मोदी म्हणजे काही, आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की मोदींना पण हे माहित आहे की आपल्याला आरएसएस केव्हा ना केव्हा तरी अडवाणीसारखं खड्ड्यात टाकेल. लक्षात घ्या, मोदींसारखं आपल्याला हा पण खड्ड्यात टाकेल आरएसएस. म्हणून मोदींनी पण एक काही स्वतःची एक सुरक्षा व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणून तर त्यांनी मग गुजरात मधलेच भांडवलदार घेतलेत, अंबानी, अदानी. हे कदाचित मोदीची बाजू घेऊ शकतात. उद्या जर उघड संघर्ष झाला, उघडपणे मोदींना काढण्याचा प्रयत्न झाला, तर त्यावेळेस अंबानी अदानी काय भूमिका घेतात हाही फार महत्वाचा प्रश्न आहे. मग तिथं मैदानात जेव्हा उतरणार तेव्हा मैदानात सगळ्यांचेच खरे चेहरे दिसणार. खोटे चेहरे नाही, खोटे चेहरे बाजूला होतील, मग खरे चेहरे दिसतील की कोण ही व्यवस्था नियंत्रित करत आहे. तर मैदानी संघर्ष सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकल्यानंतरही जर मोदी राहून गेले, त्यांच्या व्यवस्थेमुळे, त्यांनी जी स्वतःची एक व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे, त्या व्यवस्थेमुळे जर ते राहून गेलेत आणि आरएसएस वर त्यांनी जर विजय मिळवला, प्रधानमंत्री पदावर राहण्यासाठीचा संघर्ष, त्याच्यात जर विजय मिळवला, तर मोदी हे जात न्याय जनगणना करून आरएसएसला दणका देऊ शकतात. जसं नितीश कुमारने भाजप सोबत युती असताना जात न्याय जनगणनेची घोषणा केलेली होती, लक्षात घ्या. आणि जेव्हा नंतर लक्षात आलं नितीश कुमारांच्या की हे आपल्याला काही जात न्याय जनगणना करू देणार नाही, म्हणून त्यांनी भाजपचे संबंध तोडलेत आणि लालू प्रसाद यादवांकडे आलेत. लालू प्रसाद यादव तिथपर्यंतच त्यांनी ठेवले जात न्याय जनगणना करेपर्यंत. जात न्याय जनगणना झाली, सगळ्या आकडेवारी डेटा मिळाला आणि लगेच त्यांनी लालूची साथ सोडून दिली. तर अशा पद्धतीने राजकारणामध्ये एक आपली स्वतःची व्यवस्था टिकवण्याचा संघर्ष म्हणून या गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये. तर धनखड यांचा राजीनामा हे यशामागे केवळ आणि केवळ आरएसएसचं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र यासाठी आहे की मोदीला इशारा देणं की तुझी माणसं सुद्धा आम्ही काढू शकतो आणि तुला बी काढू शकतो, हा इशारा देण्यासाठी उभं करण्यात आलेला आहे. बिलकुल बिलकुल. म्हणजे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी जो राजीनामा दिला, या राजीनाम्यामागे मोदींनी जातनिहाय जनगणना करण्याची जी घोषणा केली, या घोषणेच्या अनुषंगानं मोदींना शह देण्यासाठी त्यांची माणसं जी त्यांनी सत्तेत पेरलेली आहेत त्यांना सत्तेतून बेदखल करण्याची रणनीती संघाने आखलेली आहे आणि त्याचा पहिला बळी
हे जगदीश धनखड उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्यात झालेला आहे, असा निष्कर्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या आजच्या या मांडणीतून आपल्याला काढता येतो. आणि हा निष्कर्ष निश्चितपणे कोणत्याही चॅनेलवर होणाऱ्या चर्चांपेक्षा नवा आणि अनोखा असा निष्कर्ष आहे. आणि त्याला त्यांनी तर्कसंगत अशी बाजू त्यासाठी मांडलेली आहे. येणारा काळ याचीही एक टॅली म्हणतो आपण ज्याला, म्हणजे गणितामध्ये ताळेबंद जो असतो तोही सिद्ध व्हावा लागतो. आगामी काळात कदाचित हा ताळेबंद त्यांचा सामाजिक मांडणीचा जो ताळेबंद आहे हाही सिद्ध होईल, अशी अपेक्षा त्यांच्या या आजच्या तर्कशुद्ध मांडणीतून आपण करूया. आणि आज प्राध्यापक श्रावण देवरे यांनी पुन्हा एकदा त्रिवेज मीडियासाठी जो आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.